आप चाहिए। ये जब भी झगड़े करते, चोरी चाकू सब लाते। त्याचा बाप वसीम शेख हा नेहमी आमच्या सर्जेपुरा कॅम्प कौलर मध्ये प्रत्येक लोकांसंगती त्यांचे भांडण आहेत आणि त्या हत्येचा कट असला एवढ्यावर ते थांबले नाही। मेरे बच्चे को न जान से मारे, मैं इंसाफ मांगता। दिनांक 25/6/2025 रोजी मुस्तकीम तन्वीर शेख या अल्पवय विद्यार्थीचा सीताराम साडा शाळेमध्ये दुर्दैवी त्याच्यावरती हल्ला झाला आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। या सर्व घटनेची पार्श्वभूमी खऱ्या अर्थाने आपण बघितली। जे मारणारे जे आरोपी आहे ते पण अल्पवयी आहे, परंतु आज या ठिकाणी समस्त त्या भागातले राहणारे नागरिक आज जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची या ठिकाणी भेट घेण्यात आली आणि सविस्तर हे प्रकरण काय त्यांच्या निदर्शनात आणून दिलं। खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो की काही धक्कादायक खुलासे यामध्ये झालेले आहे। जेव्हा हे मुलांनी जेव्हा मुस्तकीम याच्यावरती हल्ला केल्याच्या अगोदर हे मारणारे जे आरोपी आहे आणि त्याचा बाप त्याचा वडील वसीम टिक्का त्याच्यावरती 4 वेळा या लोकांनी एनसी प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। एखाद्या व्यक्तीवरती जेव्हा 4 वेळा एनसी प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यानंतर एवढी मोठी घटना त्या ठिकाणी घडते, तर याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे पोलीस प्रशासनाने तपासलं पाहिजे। त्याचे जे वडील आहे त्या ठिकाणी जेव्हा ही घटना घडली, ही घटना घडल्यानंतर सीताराम साडा शाळेच्या आवारामध्ये त्या ठिकाणी कोण आला, कोण कोणाला भेटला, बाहेरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज त्या रस्त्यावरचे आपण तपासले पाहिजे। 4 वेळा यांच्यावरती एनसी प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्या मागचं कारण काय होतं हे खऱ्या अर्थाने प्रशासनाने तपासलं पाहिजे। जेव्हा यांनी हल्ला केल्यानंतर याचे जे वडील तिथून फरार झाला। त्यांनी कोणाकोणाला संपर्क केला त्याची कॉल डिटेल आपण त्या ठिकाणी काढावी आणि सध्या तो कोणाचा आश्रय घेतोय, कोणाचे छत्र छायामध्ये त्या ठिकाणी आश्रय घेतोय ते खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाने तपासला पाहिजे। आणि आपण बघू शकतो हल्ला करणारा मुलगा जरी अल्पवयी असला तर त्याचा फायदा त्याचा जे वडील आहे ते घेणारच आहे, म्हणून त्याच्या वडिलांना पण याच्यामध्ये पुरवणी जबाब म्हणजे त्याच्या आईला जेव्हा या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या घटनेची त्याची आई त्या ठिकाणी पोहोचली होती, त्याच्या आईचा त्या ठिकाणी जबाब त्या ठिकाणी घेण्यात आला नाही। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की संबंधित त्या ठिकाणी जेव्हा त्याची आई उपस्थित होती तर त्यांचा पण पुरवणी जबाब म्हणून त्या ठिकाणी जबाब नोंदवला पाहिजे आणि याच्यामध्ये या पोराचे जे वडील आहे वसीम टिक्का याच्यावरती सखोल चौकशी त्यामध्ये झाली पाहिजे आणि याला कडक शासन या ठिकाणी झाला पाहिजे, हे आमची जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे मागणी आहे। नगर शहरामध्ये मुस्तकीम या लेकराचा धारदार शस्त्राने खून केला गेला। ज्या मुलांनी त्याचा खून केला खरं पाहतात तो आरोपी नसून त्याचे घरचे त्या ठिकाणी आरोपी आहेत, कारण या एवढीशा लहान लेकराकडे धारदार शस्त्र आलं कुठून? त्याच्या पालकांनीच ते शस्त्र देऊन सगळं हत्या करण्यास प्रवृत्त केलं। त्या हत्येचा कट असला एवढ्यावर ते थांबले नाही। ज्या ठिकाणी हत्या झाली सीताराम साडा विद्यालयामध्ये जाऊन ज्या चाकूने ज्या शस्त्राने हत्या झाली त्या हत्येचा पुरावा असणारं ते शस्त्र सुद्धा नष्ट करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला। आम्ही आज सर्जेपुरा कॅम्प कौलर गुप्पवाडी या भागाचे सर्वच नागरिक एसपी साहेब यांना निवेदन दिलं आणि सांगितलं जर त्यांच्या घरचे जर आरोपी केले तर आम्ही येत्या काळामध्ये त्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत। जय भीम। वसीम शेख जो है इसके पहले भी उसने हमारे साथ बहुत बार झगड़े किए। उसके अंदर जो भी मास्टर माइंड रहेंगे ये हफ्ते में तो
पुलिस प्रशासन से ये विनती रहेगी कि भाई उसको जल्द से जल्द अटक करो, उसके अच्छे ऊपर ये कार्रवाई करो, मेरे बच्चे को न्याय दिलाओ। मेरा इतना ही बोलना है पुलिस प्रशासन से, उनसे जितनी हमारे को मदद मिलेगी उनको हमारे की मदद की हमारे को कोशिश करें। खरं तर नगर शहर आता एक प्रसिद्ध होत होतं की मोठे गुंड इथे आहेत, पण आता छोटे गुंड पण या भागामध्ये यायला लागले आणि आमच्या भागामध्ये 8वीच्या मुलांनी 10वीच्या मुलाला मारले, ते पण आम्हाला कुठेतरी प्री प्लॅनिंग वाटते की त्याच्याकडे शस्त्र येतं कसं, शाळेत जातो कसं, बरोबर शाळेच्या टायमिंग मध्येच तिथं कसं मारतो, त्यांनी कुठे त्याला बाहेर बोलवलेलं नाहीये, आल्याच्या नंतर त्याचे घरचे टायमिंगशीर फरार कसे होतात, या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि आज डीएसपी साहेबांना आम्ही शिवसेनेच्या वतीने एक लेटर दिलेलं आहे की साहेब ह्या भागामध्ये अशी दहशत करणारं एकच घर एवढं कसं उत्मत्तय. शेवटी त्यांनी त्यांचं जे कार्य होतं त्यांनी केलं, एक म्हणजे मारला आणि त्या घरच्यांना धमकी दिली की आम्ही सगळं घर संपवून टाकू. साहेब या त्या माणसाने घेतली त्याची मनस्थितीच नव्हती फिर्याद द्यायची, त्याला बळजबरी झालं, ते त्यांनी रडत होते, आई चक्करून पाडलेली होती, त्यांनी काय सांगितलं काय नाही त्यांना आजही कळत नाहीये. त्यांचं असं म्हणणं आम्हाला न्याय कसं भेटला पाहिजे, आमचं मुलगा मिळालेलं आहे, तर प्रशासन आमच्यावर दबाव टाकून चला चला म्हणून त्यांनी त्यांच्याकडून फिर्याद घेतली. त्या फिर्यादीमध्ये त्याच्या वडिलाचं नाव गाव कुठं काय टाकलेलं नाही, ते सगळी प्री प्लॅनिंग मारणं होतं, टाइमशीर ते गायब झालेत. आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांना निवेदन एसपी साहेबांना दिलेलं आहे. परत या बहिणीला पण सांगितलंय की तुमच्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही पालकमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला कुठे घ्यावं लागलं घेऊ, तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुमच्या पाठीशी. आज मुलगा तुमचा गेला, उद्या आमचा बी जाऊ शकत होता. हे जे तुम्ही पाऊल उचललं धाडचं उचलं, प्रशासनाला तुम्हाला जेवढे प्रश्न विचारता येईल, जेवढे भांडतील भांडे, सगळे भाऊबंधू आपले तुमच्या सोबत आहेत. आणि त्या वसीम टिक्का नावाचं झाडझूड गुंड आहे, तो काय मोठा नाहीये, फक्त त्याला कायद्याचं धाक दाखवा, तो संपून जाईल. आणि असा वसीम टिक्का त्याचा मुलगा दुसरा टिक्का बिक्का असं ते निर्माण न होता शाळेत शिक्षण चांगलं जीवन जगू द्या. आज 5 ते 7 विद्यार्थ्यांनी तिथले ऍडमिशन काढून घेतलं भीतीपुटी. शिक्षक लोक म्हणतात आम्ही यांच्या तोंडाला लागू शकत नाही, पण पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी येऊन त्यांच्यावर एक बैठक घेऊन त्यांची भीती काढा ना, विद्यार्थ्यांची बैठक काढा, विद्यार्थ्यांची बैठक घ्या, त्या ठिकाणी पालकांची घ्या, हे अशी टिक्का बिक्का त्यांचे शिक्षण लावून करा, त्यांच्या मुलांना मोठीला टाका. आणि निष्पाप जे काही जीव गेला नाही त्याची भरपाई देण्यासाठी सुद्धा शाळा शिक्षण मंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी, कलेक्टर साहेबांनी, आमदार खासदारांना बी मी अपेक्षा करतोच की तुम्ही सुद्धा काहीतरी देऊन त्या मुलाची भरपाई करतील तेवढं करा. आणि थांबतो. मी कौलारू कॅम्प महिला मंडळातून बोलते. हे जे काही मॅटर झाला आहे यात मुलाला न्याय मिळायला पाहिजे आणि ते लोक इथे राहिलेले नाही गेले पाहिजे. ते नेहमी चाकू सुद्धा घेऊन येतात, दुसऱ्यांच्या जीविताला धोका आहे. म्हणून या सर्व या मुलाला, त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या आईला सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि आमच्या जीविताचं संरक्षण झालं पाहिजे. आज आम्ही समस्त आंबेडकरी आणि हिंदू मुस्लिम एकत्र होऊन आम्ही सगळ्यांनी इथं निवेदन दिलेलं आहे. कॅम्प कौलारूमध्ये ही एकदम दुःखद घटना झालेली आहे. ते आमच्या मुलासारखा होता. अफान शेखला आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्यांच्या घरच्यांना बिलकुल कौलारूमध्ये येऊन द्यायचं नाहीये. आज आम्ही एसपी ऑफिसला ह्यासाठी चाललेलं नाही, तर आज आम्ही समस्त कौलारूचे लोक उपोषणाला बसू जर एसपी साहेबांनी ह्याची दखल घेतली नाही तर. जय भीम.